शेतकऱ्याची परिस्थिती चाललेली आहे त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण सर्व समाजात बघायला गेलं तर शेतकरी एवढा गरीब होत कोण चाललेला नाही शेतकरी गरीब आहे गरीबच होत चाललेला आहे आणि जी काही व्यापारी वर्ग आहे तो मोठा होत चाललेला आहे शेतकऱ्याला लोबाडण्याचं काम चालू आहे ऊसाला जर बघायला गेलं निवडणुकी वेळेस एक बोलायचं आणि निवडणूक झाली की एक बोलायचं सध्याची शेतकऱ्याची पिळवणूक चाललेली आहे आता भाजपला विरोध करणं बी चुकीचं आहे कारण वर बी भाजप आहे खाली भाजप आहे भाजपशिवाय पर्याय नाही पण भाजपला विरोध करायला शेतकऱ्याला भाग पडते शेतकऱ्याची अपेक्षा काय असते माहिती आहे का 4 पैसे कुठून तरी उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याला जगण्यासाठी साधन आहे जनावर पाळणं असेल शेळ्या मेंढ्या पाळणं असेल काय असेल बाकी असते पण ह्याच्यात बी सरकार घटक आणते कारण मेन उद्देश आणि ह्याचं जी काय जबाबदार आहे ह्याला सरकार धरलं पाहिजे कारण सरकारनं जर शेतकऱ्याच्या भावाला हमीभाव दिला तर शेतकरी थोडाफार व्यवस्थित राहू शकतो शेतकऱ्याने कर्ज काढायचं कुठनं तरी कर्ज काढून शेतात उत्पन्न करायचं आणि त्या उत्पन्नाला हमी भाव नाही शेतकऱ्याने बाजारामध्ये नेलं की त्याला काढेमोल किंमत आहे त्याची किंमत करवत नाही आणि सरकार ती मध्यव्यसन करणं ही प्रत्येकाच्या मनाचा विषय आहे काय होतं सरकारनं ठराविक किंमत केलेली आहे समजा ही 5 रुपयाचा पेन घेतला आपण त्याची किंमत ठरलेली आहे 5 रुपये पण शेतकऱ्याची भाजीची पेंडी जरी असली तरी उच्च वर्गाची लोक जरी बाजारात आली तर 2 रुपयाला द्या 3 रुपयाला द्या ही त्यांची मानसिकता झालेली आहे शेतकऱ्याबद्दलची मानसिकता बदलणं ही आता काळाची गरज आहे म्हणजे मला एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून वाटते मी एक सुशिक्षित शिकलेला ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे पण सध्या समाजामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये एक चांगला उच्च दर्जाचा जॉब कुठं राहिलेला नाही आणि गाव सोडून जायचं तर सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही घरची परिस्थिती बघता घरचं आई वडिलांची काळजी बघता ही सगळं सोडून शहरात जाऊन नोकरी करणं आणि लग्नापुरतं बाहेर जाणं ही तरुण पोरांना शक्य झालेलं नाही आता आणि ज्यांना नाईलाजानं जी गेली ती त्यांची अवस्था तुम्ही जाऊन बघा शहरात 10-15 हजार कुठं काम करते ती की त्यातलं 10,000 खर्च होतोय 5,000 त्यांच्या आयुष्यामध्ये पुरत नाही त्यामुळं तरुण पोरांची लग्न होणं ही एक लई मोठी समस्या झालेली आहे आता त्याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे कारण अशी जर तरुण पिढी बरबाद झाली तर सुशिक्षित बेरोजगार आता 70% आहे ती 90% व्हायला काय टाइम लागणार नाही सरकार कमी करतं पण दारूला किती दुधाला आता निवडणुकीपुरतं 2-3 महिने अनुदान दिलं शेतकरी त्या खुश होता शेतकऱ्याला काय केलं यांनी लालच काम केले पहिल्यापासून बरोबर आहे तुम्हाला काय म्हणायचं यावरती बंद करा सरकार दारूविषयी बोलणं ही कसं आहे माहिती आहे का ही प्रत्येका मनात विचार आहे सर्वसामान्य शेतकरी काय दारू पिऊन वाटोळ करतोय असं बी नाही काहीतरी टेन्शन असतं काहीतरी त्याला नाद असतो छंद असतो त्यामुळे ती दारू पिणं ही विषय आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही त्याची किंमत किती आहे किंमत आहे की किंमत काय ती सरकारने ठरवून दिलेली आहे म्हणले तुम्हाला मग मी शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याच्या वस्तूला हमी भाव देणं ही सरकारचं पहिलं कर्तव्य आहे आणि ती अलीकडच्या काळात आता बाकीचे सगळं पक्ष संपवून टाकले ते त्यांनी कुठला पक्ष ठेवलेला नाही मुख्यमंत्री साहेबांना हे शब्द बोलले बरोबर आहे तर आपण त्यांना पण विरोध करून चालत नाही पण त्यांचं सरकार एक हाती आलेलं आहे त्यांची सत्तावर आहे त्यांनी जसं व्यापार वर्गाचा तुम्ही विचार करताय जसं नोकरदार वर्गाचा तुम्ही विचार करताय तसाच कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्याचा विचार करणं ही आजच्या काळाची गरज आहे तुम्ही जर शेतकऱ्याला मातीतच घातलं तरी एक दिवशी शेती नष्ट होऊन जाईल ज्या दिवशी शेती नष्ट होऊन जाईल त्या दिवशी तुम्ही जगणार आहे कशावरती बरोबर आहे तुम्ही काय पैसा खाऊन जगणार नाही भाकर खाऊन तुम्हाला जगावं लागणार आहे रानात उत्पन्न निघलं पाहिजे गोरगरिबाला कसा भाव मिळेल याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे सरकारनं विचार करणं ह्याला गरजेचं आहे खूप मोठा विचार करणं गरजेचं आहे नाहीतर अशीच जर शेतकरी जर मन खचून गेलं शेतकरी मला वाटत नाही की ह्या 10 अजून पुढच्या 10 वर्ष सुधारेल शेतकरी म्हणून 5 आणि 10 एकरवाला शेतकरी सुद्धा जर आज 500 रुपयाला महाग असला तर नोकरदारापाशी 10,000 रुपयापासून काय उपयोग आहे बरोबर आहे शेतकऱ्याला तुम्ही 500 रुपयाला किंमत देऊ शकत नाही बरोबर आहे का तो असं शेतकऱ्याने समजा बाजारात काय विकाय आणलं त्याची किंमतच कोणाला राहत नाही तुमच्याकडून जर आम्ही एखादी वस्तू घ्यायची म्हणलं त्याच्यावर टॅक्स त्याच्यावर GST त्याच्यावर कर सगळं भरल्याशिवाय तुम्ही देतच नाही आम्हाला तुम्ही साधं उदाहरण घ्या शेतकऱ्याला 1 एकर रान आहे 1 एकर रानात वर्षाला सरासरी विचार केला 1 लाख रुपयाचं आपल्याला रासायनिक खत लागतं कुठलंही पीक आणत म्हणलं तर 1 एकर रासायनिक पीक घ्यायला 1 लाख रुपये खर्च येतोय 1 लाख रुपये खर्च आल्यानंतर त्याच्यावरती सरकारनं 18% GST लावलाय 1 लाख रुपयाला 18% म्हणजे 18,000 रुपये सरकारला गेलं पण 1 लाख रुपये जेव्हा खर्च करून 18,000 आपण घालवतोय तेवढ्या एकरातनं तेवढं उत्पन्न निघते का तिथं आणि उत्पन्न जर निघलं त्याच्यावर त्याचा टॅक्स भरलेला असतो ती टॅक्स माघारी मिळतोय का 1 लाख रुपये खर्च करून 18% GST भरून रानात उत्पन्न 2 लाख रुपये सोन निघत नाही
तर शेतकऱ्यानं 50-60 हजारात वर्ष काढायचं कसं, ही लय मोठी समस्या झालेली आहे आजची. ह्याच्याकडे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. बोलण्यासारखं खूप काय आहे, पण सध्या आपण बाजारात आहे, ह्या गोष्टी इथं बोलायला नको आहे त्या. ठीक आहे पण समोर मांडली मी. ठीक आहे. आता मी ही गाय तुम्हाला उदाहरण देतो. ही गाय मी आणली आहे 2 वर्षापूर्वी. घेताना गाय आणली 80,000 रुपयाला. 1 वर्ष 2 वर्ष गाय पिळली आहे. पण आता बाजारात किंमत आणली की 30 आणि 40,000 रुपये मागतील. हे जी गेल्या 2-3 महिन्यात जी काय तुम्ही सरकारनं अनुदान शेतकऱ्याला दिलं होतं दुधाचा दर सोडून, त्यावेळेस गायांचं दर 70, 80, 90 लाख रुपयापर्यंत गेलं होतं. त्यावेळेस शेतकरी खुश होता की बाबा कमीत खुश म्हणजे काय, तो तेवढं जगू शकत नाही, पण कमीत कमी रोजची रोजीरोटी भागल असं तो करू शकतो. कमीत कमी अनुदान तर शेतकऱ्याला चालू करावं. दुधाचं दर, अहो तुम्ही पाण्याची बाटली 20 रुपये लिखताय, पाणी आमच्याकडूनच घेताय, फिल्टरच्या नावाखाली बाटल्या पॅक करताय आणि तीच बाटली 20 रुपये लिखताय. ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे. मग तुम्ही अशा अनमोल दुधाला तुम्ही जर 20 आणि 25 रुपये भाव देत असला तर ही कुठं चुकीचं आहे. ह्याचा बदल कुठे झाला पाहिजे 100%. दुधाला तर काल 2 रुपये वाढवलाय, 30 रुपये केलाय, ती पण चेअरमन लोक यात गेम करतील. कुठे जावं तुम्ही, 30 रुपये भाव सरकारने जरी केला असला, आता नवीन दुग्ध विकास मंत्री झालेत कोणतरी, काय नाव त्यांचं काही, त्यांनी जरी 30 रुपये भाव केला असला तरी डायरेक्ट शेतकऱ्याला 30 रुपये भाव मिळत नाही. 1-2 रुपये ती फॅट डिग्री खाली काढतात. ती चेअरमन लोकांची तेवढी त्यांना खराब लागते, त्यांना जगावं लागते ती. आणि प्रत्येक शेतकरी ज्याच्या घरी 8, 9, 10 गाय द्या, असा कोण शेतकरी नाही त्यापेक्षा उचल नाही हाय का. पण मला सांगा तुम्ही 2 लाख 3 लाख 5 लाख उचल आहे, त्या उचलीच्या दबावाखाली चेअरमन लोकांना काय बोलता येत नाही. दिल तेवढा रेड गपचिप घ्यायला लागतोय. उचलीतनं गट पगार येत नाही. त्या आजकाल जनावर एकाची पाळी आली, जनावर सांभाळू नको अशी शेतकऱ्याची माणसं झाली. घ्यायचं लांबच ठेवा. आता एक तर पाऊस जास्त पडला, ज्या ठिकाणी पडला तरी उत्पन्न नाही, ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी उत्पन्न येत नाही. चारी बाजून शेतकरी कमी गेला, सगळ्यात कमी गेला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ प्रभात. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल बाजारात. गाईंच्या किंमती करत आहे. जर कोणी आपल्या चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला घर बसल्या गाईंच्या किमती आणि बाजारभाव पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ, सांगोला बाजार असेल, बारामती बाजार, मोडलिम बाजार, लोणी बाजार, असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आज आपण सांगोला बाजारातील पार्ट्या गायी असतील, वेलेल्या गायी, गाभण गायी, अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या पाहायला आपण मागील व्हिडिओमध्ये पार्ट्या केलेल्या आहेत, वेळ झालेल्या गायी, असं सर्व गावात आहे. टेंभुर्णी किती वेळ त्याची दुसऱ्यांदा विली आहे काय, खाली काय आहे, खाली कालवड आहे. किती दूध चालू आहे? 16 लिटर 2 टायमाचं. किती किंमत सांगता येईल? 45,000 किंमत सांगितली मित्रांनो. 16 लिटर दूध चालू आहे, खाली पिल्लू आहे, बघू शकताय. मोबाईल नंबर सांगा की. 97 67 30 56 14. टेंभुर्णी, कोळशी. शेतकरी व्यापारी, शेतकरी. किती वेळ येताची आहे? तिसऱ्या येताची. वेळेला झाली का पार्टी? किती दूध चालू आहे इथं? 4 लिटर. गाभण वगैरे काय आहे? गाभण नाही. 4 लिटर दूध, 8 लिटर दूध चालू आहे का? कितीला विकली? 20,000 रुपयाला. मित्रांनो, बघू शकताय गाई 8 लिटर दूध चालू आहे, 20,000 रुपयाला विकली. शेतकऱ्याजवळची गाय 8 लिटर दुधाच्या बोलीत 2 टायमाचा 8 लिटर 20,000ला विकली. फक्त गाय बघू शकताय तुम्ही. तिसऱ्या. किती दिवस टाईम आहे हिला? पार्टी आहे काय? गाव कुठलं? गाव आवे. किती दूध चालू आहे इथं?
4-5 8-9 लिटर चालू आहे म्हणाले. 8-9 लिटर दूध चालू आहे मित्रांनो. पार्टी गाय आहे बघू शकताय, शेतकऱ्याजवळची गाय आहे. आज आपण बऱ्यापैकी शेतकऱ्याजवळच्या पार्ट्या गायींच्या किमती कव्हर करतोय. किती किंमत सांगता याची? किंमत 35,000 किंमत सांगितली. पार्टी गाय 8-9 लिटर दूध चालू आहे बघू शकताय. मोबाईल नंबर सांगा की. 82 62 95 28 76. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? तावशी. शेतकरी गाव व्यापारी? शेतकरी. किती वेळ येताची? दुसऱ्या येताची. किती दिवस टाईम आहे? 10-15 दिवस. पहिल्या रोला किती पिळी? हां 9-10 लिटर होऊ शकताय. 10-15 दिवस टाईम आहे असं म्हणणं आहे. 9-10 पिळी शेतकरी. किती किंमत सांगताय? 75,000. मोबाईल नंबर सांगा की. राहू द्या. चालेल चालेल. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? तावशी. किती येत आहे? तिसऱ्या येत. किती दिवस टाईम आहे हिला? पार्टी आहे. किती दूध चालू आहे? 2 टाइम 13 लिटर. किती येत आहे मला? तिसऱ्या येत आहे. किती किंमत सांगता याची? 30,000. व्यवहाराला अजून कमी जास्त होईल मित्रांनो. शेतकऱ्याजवळची गाय आहे बघू शकता. पार्टी गाय आहे. दूध चालू आहे. किती दूध चालू आहे मला? 13 लिटर. 2 टाइम दूध चालू आहे. तिसऱ्या वेताची गाय आहे. किंमत किती सांगितली? 30,000 किंमत सांगितली. त्यातनं पण कमी जास्त होईल. मोबाईल नंबर माहिती आहे का? सांगा की. 97 63 47 48 50. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. बोला की. कुठल्या गावचा आहे? आम्ही मोडणीम तालुका माडा जिल्हा सोलापूर. मोडलेमचा आहे काय? किती वेळ येताची? तिसऱ्या येताची. शेतकरी का व्यापारी? शेतकरी. तिसऱ्या येताची आहे काय? किती दिवस टाईम आहे? वरचं 10 दिवस. किती पिढी दुसऱ्या येताला? 12-13 लिटर पिळले. 12-13 येताना काय मी 80,000 घेतलेले. येताना 80ला घेतले. 40-50,000 वर पण मागत नाही. मागताना आता 40च्या वर कोण माग नाही ती. बरोबर. किती आलं तर द्यायचे आहे मग? अरे काय सगळं व्यापाऱ्यावर चाललंय. शेतकऱ्याला कोणी विचारायला तयार नाही. व्यापाऱ्यावर व्यापार चालला सध्या. शेतकऱ्याला मार्केटमध्ये सध्या किंमत राहिलेली नाही. सरकारनं आपदा करायची, तिथं दर कमी करायचं आणि गाडी बाजारात आणले की ह्यांचंही चाललेलं असतं व्यापाऱ्यांचं. ह्यांना बी नाव किंमत नाही कारण मार्केट त्या लेवल झालेलं आहे.